लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, आरोपी नितीन भांबरेला जायखेडा पोलिसांनी केली अटक। बातमी नाशिक येथून। पंचवटी नाशिक येथील नितीन उत्तम भांबरे याने पत्नी शीतल नितीन भांबरे वय 26 वर्ष हिच्या चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणातील आरोपी नितीन भांबरे याला जायखेडा पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात शोधून अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत शीतल भांबरे हिचे नातेवाईक पूनम बबन देसले व 32 वर्ष राहणार रामतीर्थ तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार आरोपी नितीन भांबरे याने पत्नीचा राखाडी रंगाच्या केसाने गळा आवळून खून केला व घटनेनंतर तो फरार झाला होता। घटनेनंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आरोपीचा शोध सुरू असताना तो जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना मिळाली। तात्काळ कारवाई करत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीनंतर त्याला पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या स्वाधीन करण्यात आले। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 616/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 101(1) अंतर्गत दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 8:04 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस हवालदार 2611 कोकणी, पोलीस शिपाई 3024 बारगड, जायखेडा पोलीस ठाणे यांनी केली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.